अगं काकू, तुम्ही इथे आहात? मी किती वेळापासून तुम्हाला शोधत आहे. बघा ना, माझ्या ओढणीची तुरपाई करून द्या ना. का ग, तुझी आई कुठे आहे? काकू, आईला तर गेल्या आठवड्यापासून सांगते आहे, पण ती प्रत्येक वेळी कोणतं ना कोणतं कारण काढते. प्लीज तुम्हीच करून द्या ना. अगं नाही ग, मला पण जाऊन तयार व्हायचं आहे. चल, मी सिताराला बोलावते. ती कुठे आहे? आई बहुतेक आपल्या खोलीत असेल. चल. अरे बापरे, मला तर इथे लग्नाच्या सगळ्या कामात धावपळ झाली आहे आणि इथे बघा, हिला काही चिंता नाही, खुशाल झोपली आहे. आई, ये आई, उठ ना. अगं काकू आली आहे. अगं जीजी, या ना, या, बसा. अगं, आणि इथे येऊन बसून काय करू? तुझ्याशी गप्पा मारू की तुझ्यासारखे खर्राटे घेऊ? अगं जीजी, तसं काही नाही. मी कित्येक दिवसांपासून लग्नाची धावपळ करते आहे ना, म्हणून माझी पाठ दुखत होती, म्हणून मी झोपली होती. बरं, आज संध्याकाळी 12त निघायची आहे. वधूला देण्याचं सगळं सामान मी बांधून ठेवलं आहे. तू आता स्वयंपाकघरात जा, पाहुण्यांच्या जेवणा पाण्याचं बघ आणि मग लगेच तयार व्हा. उशीर झाला तर जीवनभाऊ खूपच रागावतील. इतकं बोलून सिताराची जाऊ कावेरी तिथून निघून गेली. आई, उठ आता, झोपायची वेळ नाही. विसरलीस का काकू काय म्हणाली? ऐकलंस ना? अगं म्हणू दे तिला, ती तर प्रत्येक गोष्टीला वाढवूनच सांगते. तुझा आधी स्वयंपाकघरात बघ, मी येते 10 मिनिटात. आणि माझी ओढणी? अगं काय झालं तुझ्या ओढणीला? व्यवस्थित तर आहे? आई, यात तूर पायीच नाही आहे. अगं कोण एवढं बारकाईनं पाहत बसतं? तसंच घालून जा की. आई, आता तरी सुधर. उद्या तुझी सून येणार आहे घरात, तिच्या समोरही असंच वागणार का? जरा काकूकडे बघ, कालच दिल्लीहून आल्या आणि आल्या आल्या कामाला लागल्या. अरे गप्प बस, मी तुझी आई आहे, मला शिकवू नकोस. सितारा ही तशीच एक नंबरची कामचुकार आणि सुस्त बाई होती. तिला 2 मुले होती, मोठा मुलगा अजय आणि धाकटी मुलगी अनुराधा. काही वेळानंतर. आणि किती वेळ लागणार? अरे, ही सितारा कुठे गायब झाली? आई, ती थोड्या वेळापूर्वी पार्लरला गेली तयार व्हायला, अजून आली नाही का? अरे देवा, वहिनी, आता तुम्ही सारी विधी करा. सिताराची वाट पाहत बसलो तर 12तच निघणार नाही. भाऊ, आज आहे ना मी, म्हणून सगळं करून घेईन. पण यानंतर काय होणार, कधी विचार केला आहे का? भाऊ, तुम्ही सिताराला काही बोलत का नाही? अरे, तिला सांगितलं तरी काही फरक पडायचा नाही. पण तुम्ही काळजी करू नका, आज फक्त सांभाळून घ्या. उद्यापासून सगळी जबाबदारी आपल्या सुनेची आहे. लाखात एक आहे आपली ऋतू. अज्जूच्या साखरपुड्यात तर सगळं गाव अवाक झालं होतं. एवढी सुंदर की काय सांगू. आणि घरचेही खूप छान आहेत. अरे भाऊ, तुम्ही घर तर बघितलं, पण मुलीला बघितलं की नाही? तिच्यात काही गुण आहेत की नाही? का श्रीमंत घर म्हणून मुलगी पसंत केली? अरे नाही नाही वहिनी, बघ, ऋतू आले की हे घर स्वर्गच होऊन जाईल, अगदी स्वर्ग. मग एक दिवस. अरे ऋतू, आली तू? मी तुला किती वेळा आवाज दिला होता. सासूबाई, मी बाथरूम मध्ये होते म्हणून ऐकू आलं नाही बहुतेक. आता आलीस ना, मग आधी पोछा लाव आणि लवकर सगळ्यांसाठी नाश्ता बनव. सासूबाई, झाडू पोछ्यासाठी कुणाला ठेवलेलं नाही का? नाही, त्याची काय गरज? मी एकाड एक दिवस लावायचे, पण तू तर तरुण आहेस, तू रोज करत जा. सासूबाई, मी कधी घरात झाडू पोछा केला नाही. आमच्या घरी कायमस्वरूपी बाई ठेवलेली होती, त्यामुळे हे माझ्याकडून होणार नाही. अगं, पण हे तुझे माहेर नाही, सासर आहे. सासरी सगळ्यांनाच काम करावं लागतं. सासूबाई, जर तसं असेल तर हेही तर तुमचं सासरच आहे ना, मग माझ्या आल्याने अचानक सगळं कसं बदलू शकतं? अगं बाई, तुझ्या आईने हेच शिकून पाठवलंय का? सासूच्या पुढे अशी जिभेबरोबर जीभ लढवायला? ओ हो सासूबाई, तुम्ही तर तिळाचं ताडच करत आहात. एवढं टेन्शन का घेता?
मी आजींशी बोलून सगळा बंदोबस्त करते. अरे कसला बंदोबस्त? अहो तोच, झाडू पोछा आणि 3 वेळचं जेवण करण्यासाठी एक बाई ठेवूया बस. आहा, घरातलं सगळं काम बाई करेल, मग तू काय करशील? नाही नाही, आमच्या घरात ना आधी बाई ठेवली ना ठेवणार, एवढे फुकटचे पैसे नाहीत आमच्याकडे. सितारा आणि तिच्या सुनेमध्ये चांगलाच वाद चालू होता. तेवढ्यात जाऊ कावेरी मध्ये पडली. ओ हो, काय करताय दोघी? बघा जरा, सगळे शेजारी गेट बाहेर उभे आहेत तुमची महाभारत ऐकायला. चला दोघी आपापल्या खोलीत जा आणि हे काम मी करून टाकते. ही तर मोठीच गडबड झाली वहिनी. आता काय करायचं? तेच जे प्रत्येक घरात होत आलंय. सासू सुनेचं भांडण मोठं होण्याआधी मुलगा आणि सून बाईला वेगळं करून द्या. पण वहिनी, अज्जूचं लग्न होऊन किती दिवसच झाले आहेत. मग काय भाऊ, त्या दिवसाची वाट पाहणार का जेव्हा सासू सून एकमेकांचा घसा पकडायला उभ्या राहतील? जीवनला वहिनीचं म्हणणं बरोबर वाटलं. मग एके दिवशी ऐका हो, आपणही एक कामवाली ठेवू का? काय बोलते सितारा? बाई ठेवायची होती तर सुनेशी वाद कशाला केलास? मला वाटलं मी नाही म्हणाले तर ती मानेल, पण ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत असेल तर मी का मागे राहू? वाटलं होतं सुनेमुळे मला थोडा आराम मिळेल, पण नशीबच खराब. मग काही दिवसांनी गावात मुसळधार पाऊस झाला. पूर परिस्थिती निर्माण झाली. बहुतेक लोकांच्या घरांना तडे गेले, काही ढासळले, पण जीवनचं घर मजबूत आणि उंचावर असल्यामुळे टिकून राहिलं. अशा वेळी जीवनच्या सांगण्यावरून गावातील अनेक लोक त्यांच्या घरी थांबायला आले. अरे काकी, वर जाऊ नका, वर मुलगा सुनबाई राहतात, तुम्ही सगळे इथेच खाली बसा. काय रे अज्जू आणि सून वेगळे झाले का? काय जमाना आला आहे बघा. अगं, यात चूक काय? सितारा वहिनी ही लग्नाच्या 2 महिन्यांनीच आपल्या सासू सासऱ्यांपासून वेगळ्या झाल्या होत्या. जशी सासू तशी सून. ती बाई बोलून गेल्यावर पहिल्यांदा सिताराला स्वतःची लाज वाटली. ती शांतपणे तिथून निघून आपल्या खोलीत जाऊन खूप वेळ बसून राहिली. नंतर काही विचार करून ती पुन्हा अंगणात आली आणि त्या काकींना म्हणाली, काकी, तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल, मी खिचडी बनवू का सगळ्यांसाठी? नाही ग बाई, तुझी सून तिच्या स्वयंपाकघरात आपल्यासाठी जेवण बनवत आहे. आता थोड्या वेळापूर्वीच अज्जू आणि त्याची बायको आली होती आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला वरती बोलावलं आहे. मग सितारा काहीच बोलत नाही आणि ती ऋतूकडे जाते. ऋतू, सगळं पुण्य काय तूच कमावशील का? मलाही थोडं पुण्य कमावू दे. आज ना तुझी नोकरानी येणार ना माझी नोकरानी, दोघींनी मिळून स्वयंपाक करूया. दोघंही सासू सुना एकमेकांना मिठी मारतात आणि आनंदाने स्वयंपाक करायला लागतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.